तशा प्रकारे काही आहे का नियोजन? नाही, विदर्भामध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची इच्छा नेहमीच व्यक्त करतात. माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये येण्याचा विचार करतायत. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि आता हे कळलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की पुढचे 15 वर्ष काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवण्यापेक्षा, आपल्या आयुष्याचं राजकीय नुकसान करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या चळवळीत जर आपण गेलो, भारतीय जनता पक्षासोबत गेलो, तर किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय तरी देऊ शकू. म्हणजे कुठल्या पक्षाच्या पदाच्या अपेक्षेने तो म्हणत नाही आहे की आमच्या भाजपमध्ये येतो. एवढंच सांगतो. अनेक कार्यकर्ते, आधी मी पक्षप्रवेश केले, कालही पक्षप्रवेश केले, अनेक काँग्रेसचे लोक हे सांगतात की किमान आम्हाला जनतेची सेवा तर करता येईल, केंद्र राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देता येईल. काँग्रेस पार्टीमध्ये ना कोणी आम्हाला विचारत, ना कोणी चर्चा करत, कोण कुठं आहे याची माहिती काँग्रेस पार्टीला नाही आहे. चांगले चांगले पदाधिकारी हे स्ट्रीम लाईनच्या बाजूला पडलेले आहेत, ते त्या ठिकाणी बाजूला गेलेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत जो संवाद आहे पक्षामधला, एक नेत्यामधला संवाद आहे, त्यामुळे फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे. नेत्यामधला आपसातला समन्वय त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुणाकडे जावं, नाना पटोलेकडे गेले तर वडेट्टीवार नाराज, वडेट्टीवारकडे गेले तर हर्षवर्धन सपकाळ नाराज, हर्षवर्धन सपकाळ गेले तर अजून कोणी नाराज. त्यामुळं तिथे ज्या पद्धतीचं अविश्वासाचं वातावरण पक्षाच्या नेत्यामध्ये आहे, टीमवर्क काँग्रेस पार्टीचं संपलेलं आहे आणि त्यामुळं अशा वेळी कोण कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालवेल.